ह्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये दुसरे महायुद्ध घडून आलं. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध हे अधिक संहारक होते. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, शिवाय परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलेलं आहे. आता आपण दुसऱ्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रांविषयी माहिती घेणार आहोत. तर दुसऱ्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रांमध्ये मित्र राष्ट्र गटांमध्ये सहभागी असलेल्या देशांचं नाव आहे. ब्रिटन आहे, म्हणजे इंग्लंड देश आहे, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन आणि अमेरिका या राष्ट्रांचा समावेश होतो. तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, जपान, इटली या राष्ट्रांचा समावेश होत असतो. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती सुद्धा केलेली होती. म्हणजे युद्ध संपवण्यापूर्वी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. म्हणजे युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होय. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊयात. शीतयुद्ध आपण पाहणार आहोत. शीतयुद्ध. आता दुसऱ्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रांबद्दल माहिती पाहिलं. शीतयुद्ध म्हणजे काय नेमकं हे आपण पाहूयात. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन, म्हणजेच त्याला आपण रशिया म्हणतो, युनियन युद्ध संपताच परस्परांचे ते स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. म्हणजे या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला. परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संस्थेद्वारे केले जाते. म्हणजे या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्राची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अमेरिका व सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना काडशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध हे युद्ध सुरू झालेलं आहे. आता आपण शीतयुद्धाचे परिणाम पाहणार आहोत. शीतयुद्धाचे परिणाम पाहणार आहोत. शीतयुद्धाचे परिणाम. त्यामध्ये पहिलं आहे लष्करी संघटनांची निर्मिती. बघा, शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना केल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. म्हणजे नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. तर वारसा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. त्यानंतरच आहे जगाचे द्विध्रुवीकरण. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय. म्हणजे शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला, तणावाचे क्षेत्र व्यापक झाले. अशा प्रकारे जगाचे द्विध्रुवीकरण ह्या पॉईंटबद्दल आपण माहिती पाहिलो. ॲडिशनल माहिती म्हणून तुम्हाला माहीत आहे का, यामधील माहिती आपण पाहणार आहोत. 1917 मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली व त्यातून सोव्हिएत युनियन अस्तित्वात आले. म्हणजे अल्पावधीतच सोव्हिएत युनियन आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकाचे भेद होते. उदाहरण म्हणजे सोव्हिएत युनियन म्हणजे हे साम्यवादी विचारसरणीचे होते, अमेरिका हे भांडवलशाही विचारसरणीचे होते. अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन हे समाजवादाचा व एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे राज्य होते. दोन्ही महासत्तांना जगात वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला तर भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा प्रसार करावायचा होता. आपले प्रभुत्व वाढावे म्हणून दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याचा प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर काय झाले, विभाजन झाले. पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोपमधील देश
सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. म्हणजे आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी व आर्थिक मदत देण्याचे धोरण या महासत्तांनी स्वीकारलेलं आहे. त्यानंतरचं आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. पुढचा पॉइंट आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. आता आपण शस्त्रास्त्र स्पर्धा या मुद्द्याबद्दल माहिती घेऊयात. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात शस्त्राची निर्मिती करू लागल्या. म्हणजे अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. त्यानंतरच आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता. म्हणजे युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स इत्यादी आशियाना संघटना निर्माण केली. त्यानंतरचं आहे अलिप्ततावाद. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हावयाचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. म्हणजे अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्वाची चळवळ होती. त्यानंतरचं आहे अलिप्ततावादी चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली. म्हणजे भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन 1961 पासून झालेली आहे. त्यानंतरचं पॉइंट आहे अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन. अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला. म्हणजे भारत हा देश अलिप्ततावाद स्वीकारलेला होता. मग अशा खंडातील अनेक देशांचा ह्यामध्ये समावेश होता. तर एकीकडे त्यांनी भांडवलशाही सुद्धा स्वीकारलेली नाही किंवा साम्यवादी विचारसरणीच्या गटांमध्ये सुद्धा शिरलेलं नाही किंवा वसाहतवाद, साम्राज्यवाद, वंशवाद ह्यासारख्या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला असेल. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. म्हणजे शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यावर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले. निशस्त्रीकरण, मानवी हक्काचे संवर्धन म्हणा याबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. म्हणजे एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची नीव मागणी या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचे झाल्यास शीतयुद्ध संपले असले तरी अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले. या चळवळीने आर्थिक व सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. म्हणजे या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे करण्याचा एक नवा विश्वास दिला. त्यानंतरचा आहे शीतयुद्धाची अखेर. पुढचा पॉइंट आहे शीतयुद्धाची अखेर. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. म्हणजे शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदाहरण म्हणजे सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण ते शिथिल केले. त्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी
पेरेस्ट्रोइका, पुनर्रचना आणि ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले, राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तिसरा उदाहरण आहे, पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही वर्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. चौथा आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश आहे. अशा प्रकारे शीतयुद्धाची अखेर या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहिलो. आता शीतयुद्धानंतरचं जग याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपलं. म्हणजे एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. त्यामध्ये उदाहरण म्हणजे पहिलं पाहणार आहोत, जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता बनली. दुसरं आहे, राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. तिसरा आहे, सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने त्यांना अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. तिसरा आहे, संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. त्यानंतरच आहे, पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे, जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे काय? शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांचे देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. म्हणजे जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले आहेत. उदाहरण म्हणजे विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली, परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही. या प्रकरणात आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडीचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा व निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले. म्हणजे जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे इथे आपला प्रश्न संपतो. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी ह्या पाठांबद्दल आजच्या तासामध्ये आपण माहिती पाहिलेला आहोत. पुढच्या तासाला पुढच्या प्रकरणाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर धन्यवाद. इथे आपला तास संपतो.